तुला इथे नाही राहता येणार, तू प्लीज जा मुंबईला, जस्ट गो. अरे का नाही राहता येणार? तू राहिला ना मग मी पण राहीन, सिंपल. अगं तू नाही राहू शकणार इथे, जागा बघ, दिस इज नॉट युअर कप ऑफ टी. पण का? तू राहिलास ना मी राहीन ना. तू सांग मी काय करायचंय? मी राहते, व्यवस्थित राहीन, नीट राहीन. हे बघ, मी इथेच राहणार आहे, मी हीच जागा निवडली आणि तू इथे नाही राहू शकत. का हट्ट धरलाय? आपण दोघं जाऊ ना मुंबईला, मी सांगते. का राहायचंय सांग ना. ठीक आहे, तुला इथे राहायचंय ना, तू हट्ट धरलाय ना, मग ठीक आहे, मी पण इथेच राहणार. होय, तुला इथं राहता येणार नाही. थँक्यू. का? हे बघा, मी ना रेशची बेस्टी आहे, मी फ्रेंड आहे त्याची, तो सांगेल तुम्हाला. तर राहू द्या ना, पाहिजे तर मी तुम्हाला ना पैसे देऊन टाकते, मी पे करेन. अगं ए, पैशाचं काय बोलतीस ग? हा, ते चिक्कार आहेत माझ्याकडं. आणि हे गाव आहे, तुमचं शहर नाही. इथं मित्र मैत्रिणी एकत्र राहत नसत्यात. ठीक आहे, मग मी तुमच्यासोबत राहते, पाहिजे तर त्याचे पैसे तुम्हाला देऊन टाकते. आता ग परत आली का पैशावर? हा, तुझं पैसा नकोच मला. माझ्या घरी राहायचं असेल तर काम करावं लागणार. ओके, डन डन डन? कसलं डन? आय मीन चालेल, करेन मी काम, तुम्ही सांगा फक्त काय करायचं ते. अगं सुधा मावशी, हे काय करायला तू? अगं तू नाही ओळखत हिला जमणार आहेत का आपली कामं? हा तर, अरे त्याला तरी कुठं जमत होतं काम? हा, खरं शिकला की त्यो, तसंही बी शिकल. ऑफकोर्स, तेच तर मी बोलते, मला पण जमेल. हे बंड्या, तू गप ना. मावशी, मी राहीन ना. चला ना, चला, सांगा कुठे राहायचं. चला 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 चला. अहो काय ऋषी भाऊ, येऊन आता इथं राहणार होय? नाही राहणार रे, इथलं गावातलं कसं लाईफ आहे माहितीये ना. झेपणार आहे का तिला? जाईल ती सकाळी पळून. हा, ते बी बरोबर आहे म्हणा. बरं ठीक आहे, मी जातो, तुम्ही झोपा निवांत. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. God. Oh, I can't, यार, I can't. ही बाई आहे का इंजिन? मैं करत चालली आहे. तर यार, you can't ignore the smell. नाही, हा किती वास आहे. It's like मी बफेलोच्या बाजूला बसले, झोपले. ही बाई आहे की बफेलो? ऐका ना, एक्सक्यूज मी मिस, एक्सक्यूज मी मिस, ऐका ना. जरा कमी घोरा ना, कारण की कसं ना, मला पण झोपायचं आहे ना, म्हणून. तुला झोपायचं असेल तर झोप, माझी झोप अशीच आहे बघ. गप झोप तिकडं. अरे ठीक आहे, फाईन, मी झोपेन. या आवाजाला मी सहन करून पण घेईन, पण तुमच्या स्मेलला काय? तुम्हाला ना बफेलो सारखा वास येतोय. ऐका ना, मला ना हा स्मेल नाही सहन होते, मी नाही करू शकत हे सहन. तर तुम्ही प्लीज आंघोळ करून या ना, खूप वास येतोय, प्लीज आंघोळ करा. वय गे भवाने, तुला माझ्या अंगाचा वास येतोय तर जा की मग बाहेर रस्त्यावर जाऊन झोप जा की. चला. अरे इडियट, परफ्यूम नाही मारतायत साधा. नाही यार, मी नाही झोपू शकत इथे. शी. काय झालंय या रेशला? इतक्या घाणीत एवढा चांगला कसा झोपू शकतो हा? शी, look at this place. Well, I can't. नेटवर्क आलं. नाईस. मी नाही झोपू शकत तर काय होतंय? दुसऱ्यांची झोप तेवढं होऊ शकते.
नयनतारा आंटीला सेंट. इतक्या रात्री कोण मेसेज करते? ओ गॉड, ही मूर्ख अनिका महाजन. फॉरगेट इट. या पोराचं जगणं किती आयुष्य आरामातलं होतं, तरी बी यो कमळीसाठी या गोठ्यात राहतोय. याच्या घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर आहेत आणि यो इथं कधी न केलेली कामं करतोय. हे काय बरोबर नाही. हे ऋषी बाबासोबत व्हायला नको. मला एकदा तरी त्याच्या संग बोलायला पाहिजे. अरे मावशी, तुम्ही या ना. आज इथे कशा काय? ऋषी बाबा, तुम्हाला यो नाश्ता द्यायला आलतो. अहो मावशी, तुम्ही काय एवढे कष्ट केले? अहो मी खाल्लं असतं ना इथे काहीतरी. हा तर जेव्हा मला ओळखत नव्हता तेव्हा मला तर अगदी साधना मावशी हे करून खाऊ घाला, ते बनवा असं सांगत होत. आणि आता कष्ट बिष्ट दिसतात वे. घ्या हो घ्या, खा. थँक्यू. ते एक बोलायचं होतं मला. राहू दे, मी नंतर बोलतो. अहो थांबा थांबा, बोला ना, काय झालं? ऋषी बाबा, मला काय वाटतं का तुम्ही ना आता जास्त वेळ इथं थांबाय नाही पाहिजे. तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे. काय तुमची आई तिकडं काळजी करत असेल, वाट बघत असेल का नाही? आणि आता कसं कमळी बी सावरली आहे इथं, तर तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे असं मला वाटतंय. मावशी, कमळी सावरली असेल, पण मी इथे आलोय ते तिला मुंबईला परत घेऊन जाण्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी, आणि ते अजून झालं नाहीये. वय, पर तुमचं तुमच्या आईशी काही बोलणं झालंय का? नाही, अजून नाही, पण बोलणार आहे मी तिच्याशी. ऋषी बाबा, मी आता तुमच्याशी जरा स्पष्टच बोलू का? बोला. तुम्हाला मैत्रीण म्हणून कमळीची काळजी आहे हे मला माहित आहे. तुमचं तिच्यावर प्रेम आहे हे बी मला माहित आहे. ऋषी बाबा, कमळी आता ठीक आहे. तुम्हासनी काय झालंय? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. खरं तुमच्या आईच्या अपेक्षा वेगळ्या आहेत बाबा. तुमच्या आईला कशी सून हवी आहे हे तर तुम्हासनी चांगलंच माहिती आहे. आणि त्या मापात बसणारी माझी कमळी नाही. तुम्ही दोघं मनानं एकमेकात गुंतण्याआधी हे सगळं थांबायला पाहिजे.